नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण केंद्र सरकारच्या PM धनधान्य योजना बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 9 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश झाला आहे। कोणत्या आहेत हे 9 जिल्हे, या योजनेत कोणत्या योजना राबवल्या जाणार आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार आहेत, याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, केंद्र सरकारने देशभरातील कमी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना मंजूर केली आहे। तिचं नाव आहे PM धनधान्य योजना। या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी सर्वांगीण मदत देऊन त्यांचे उत्पादन वाढवणे आणि जीवनमान उंचावणे। या योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार आहेत शेतीसाठी आर्थिक सहाय्य, म्हणजेच कर्जाची सोपी उपलब्धता, बियाण्यांचा पुरवठा जेणेकरून योग्य वाण वेळेत मिळू शकेल, पीक पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी मार्गदर्शन, म्हणजे कोणत्या जमिनीवर कोणतं पीक फायदेशीर ठरेल यासाठी शास्त्रीय सल्ला, आणि डिजिटल सहाय्य, ज्यामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि ई-सेवांचा उपयोग करता येईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत 11 मंत्रालयाच्या 36 योजना एकत्रित राबवल्या जाणार आहेत। म्हणजेच एकाच योजनेतून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या मदतीचा एकाच छताखाली लाभ मिळणार आहे। मित्रांनो, या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। यासाठी राज्यनिहाय वाटप जाहीर करण्यात आलं आहे। उत्तर प्रदेश या राज्यातून सर्वाधिक म्हणजे 12 जिल्ह्यांची निवड झाली आहे। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे आपलं महाराष्ट्र। येथून एकूण 9 जिल्हे या योजनेसाठी निवडले गेले आहेत। मध्य प्रदेश आणि राजस्थान प्रत्येकी 8 जिल्हे, बिहार 7 जिल्हे, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा, तमिळनाडू, तेलंगणा आणि वेस्ट बंगाल प्रत्येकी 4 जिल्हे, तर आसाम, छत्तीसगड आणि केरळ प्रत्येकी 3 जिल्हे या योजनेत समाविष्ट झाले आहेत। यावरून दिसतं की उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक जिल्हे निवडलं गेलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र। याचा थेट फायदा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। मित्रांनो, आता पाहूया महाराष्ट्रातील कोणते जिल्हे या महत्त्वाकांक्षी PM धनधान्य योजनेत समाविष्ट झाले आहेत। या योजनेत महाराष्ट्रातील एकूण 9 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। ते 9 जिल्हे म्हणजे पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, नांदेड, बीड। शेती उत्पादनाच्या दृष्टीने मागे असलेली मानली जातात आणि यामुळे या जिल्ह्यांमध्ये विविध शासकीय योजना एकत्रितपणे राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे सरकारचं उद्दिष्ट आहे। यापूर्वी आकांक्षित जिल्हे या योजनेत वाशिम, धाराशिव, गडचिरोली आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होता। पण आता नव्या PM धनधान्य योजनेत निवडलेले वरील 9 जिल्हे घेऊन एक व्यापक व एकत्रित प्रकल्प राबवला जाणार आहे। मित्रांनो, PM धनधान्य योजनेला केंद्र सरकारकडून औपचारिक मंजुरी देण्यात आली आहे। आता लवकरच राज्य शासनाकडून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन सूचना म्हणजेच गाईडलाईन जाहीर केल्या जाणार आहेत। या मार्गदर्शक सूचनानुसार प्रत्येक निवडलेल्या जिल्ह्यात जिल्हा स्तरावर समित्या गठीत केल्या जातील। या समित्यांच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांचा समन्वय साधून ही योजना राबवली जाईल। म्हणजेच एका ठिकाणी शेती विभाग, कृषी तंत्रज्ञान, बँका, खत बियाणे पुरवठा करणारे विभाग आणि डिजिटल सहाय्य यांचं एकत्रित नियोजन करून एक सुसंघटित पद्धतीने योजना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली जाईल। यामुळे योजना केवळ कागदावर न राहता जिल्हा स्तरावर प्रत्यक्षात अंमलात येईल अशी अपेक्षा आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। पीक कर्जाची उपलब्धता, शेतकऱ्यांना वेळेवर आणि सोप्या पद्धतीने कर्ज मिळेल, ज्यामुळे शेतीत आर्थिक अडचण येणार नाही। बियाण्यांचा पुरवठा, उत्तम दर्जाची बियाणं थेट शासनाकडून दिली जाणार आहेत, ज्यामुळे उत्पादनात वाढ होईल। औषध व खतांची सुविधा, आवश्यक कीटकनाशके आणि खते शेतकऱ्यांना अनुदानित दरात उपलब्ध होतील। क्रॉप डेमॉन्स्ट्रेशन, म्हणजेच आधुनिक पद्धतीने पिकांची शेती कशी करावी याचं प्रात्यक्षिक थेट शेतात दाखवले जाईल। डिजिटल व IT सहाय्य, आधुनिक तंत्रज्ञान, मोबाईल ॲप्स आणि डिजिटल साधनाद्वारे शेती अधिक स्मार्ट बनवली जाईल। पीक पद्धतीमध्ये सुधारणा, पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक नफा देणाऱ्या पद्धतींचा प्रचार करण्यासाठी विशेष योजना राबवली जाईल। आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे एकाच योजनेत अर्ज करून शेतकऱ्यांना फक्त एक लाभ नाही तर 11 मंत्रालयाच्या 36 योजना एकत्रितपणे मिळणार आहेत। म्हणजेच ही एक
वन स्टॉप सोल्युशन योजना आहे। मित्रांनो, ही योजना ज्या 9 जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे तेथील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे। आगामी काळात राज्य सरकारकडून योजनांच्या अंमलबजावणी संबंधी मार्गदर्शन तत्त्वे व सूचना जारी होतील। आम्ही या योजनेसंबंधित प्रत्येक अपडेट वेळोवेळी तुम्हाला देत राहू। त्यामुळे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। दररोज शेती आणि शासकीय योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा। व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। भेटूया अशाच आणखी एका महत्त्वाच्या अपडेटसह। जय महाराष्ट्र।